तर ही दृश्य आहेत जंतर मंतरची, जिथं सीजेपीचं आंदोलन अजून सुद्धा सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं। माधव, आम्ही बघतोय दिल्लीमध्ये राजीनाम्यावर सीजेपी अजून सुद्धा ठाम आहे, काय पुढची भूमिका आहे, तिकडचं वातावरण आता काय आहे? आज दिवसभरात केंद्र सरकारच्या वतीनं काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्या आंदोलकाचं लक्ष आहे। मी सध्या जंतर मंतरवरचं हे चित्र दाखवतोय। मोठ्या संख्येनं देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून, मग केरळापासून ते जम्मू काश्मीरपर्यंत या सगळ्या देशातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून तरुण इथे एकवटलेली आहे। प्रचंड गरमी आहे, ऊन जास्त आहे आणि त्यामुळं बसल्या मुलांना त्रास होतोय। काही जण इथे डिहायड्रेशनमुळे त्रास झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दुसरीकडे जे आपण चित्र बघतोय की इथे आंदोलनाला गेल्या 4-5 दिवसापासून ठाण मांडून बसलेत, त्यांची सुविधा व्हावी, त्यांना त्रास होऊ नये म्हणून काही जण असे हाताना जे सापडेल ते खपट किंवा कपडा घेऊन त्यांना वारा घालतायत। आणि हे सगळे तरुण असं म्हणताय की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, कारण ही जी भूमिका आहे ती न्यायिक भूमिका आहे आणि या भूमिकेसाठीच आम्ही इथं बसलेलो आहोत आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत मी इथं हटणार नाही। आज दिवसभरात वेगवेगळ्या घडामोडी या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये होत आहेत। सकाळी उद्धव ठाकरे आले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट केजरीवाल यांनी घेतली, त्यानंतर वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते इथं येऊन जात आहेत। सोबतच महाराष्ट्रातून मनोज जरांगे पाटील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार आले। या सगळ्यांची भूमिका होती आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही लढा। आणि त्यामुळं या मुलांचं कुठंतरी धैर्य आता वाढलेलं आहे आणि आत्ताची ही जी गर्दी आहे ती प्रचंड वाढू लागलेली आहे। वेगवेगळ्या देशात भरातल्या, आता मी सुरुवातीलाच सांगितलं, देशभरातल्या वेगळ्या भागातून तरुण मुलं आलेले आहेत। भाई ये तुम हवा जो मार रहे हो क्यों? माधवजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्ली मधल्या जंतर मंतर वरनं आपण ही दृश्य बघत आहोत, जिथं अजून सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतच चालली आहे। सीजेपी हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अजून सुद्धा ठाम आहे।